हॅलो स्टुडंट. तर आपण कालच्या एक्झाममध्ये जे डाऊट झाले, डेट आहे 10/5/20, जो सरफेस टेन्शन आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरवरती फिजिक्सची एक्झाम झाली, त्याच्यावर त्या एक्झामवरचे डाऊट पाहणार आहोत. तर पहा क्वेश्चन नंबर 8. त्याच्या आधी जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो मी तुम्हाला सर्च करायला सांगणार आहे की तुम्हाला हे मॉलिक्युलर फोर्सेसची जर माहिती नसेल, मॉलिक्युलर फोर्स एकदम बेसिक गोष्ट आहे, केमिस्ट्री प्लस फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये जर एकदम जास्त हे करत असणार तुम्ही, जर क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला जर आला नसेल तर प्लीज बुकमध्ये लिहून दिलं आपण, याच्यावरती तुम्ही नेटवर सर्च करू शकता. मी 2 कामं सर्च करणार आहे की हे मॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे काय हे फाइंड करायचं आहे आणि सर्व फोर्सेसची ऑर्डर फाइंड करायचे. मॉलिक्युलर फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ज्यांची रेंज आहे, तो विकर कोण आहे, स्ट्रॉंगर कोण आहे, ही एक ऑर्डर तुम्ही सर्च. माहिती नसेल तर, माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 पहा. त्याच्यामध्ये काय दिलं पहा की सरफेस टेन्शनमध्ये याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही एका साईडला दुसऱ्या याच्यामध्ये पेपर एक घेऊ शकता याच्यामध्ये, कारण आपल्याला इथे एक डिवाइस लागणार आहे तुम्हाला. आणि अभ्यास तुम्ही अशा पद्धतीने आता सवय लावून घ्यायला पाहिजे अशा पद्धतीची, कारण आपल्याला माहिती नाही आहे आता हे किती दिवस आपल्याला असं चालणार आहे ते. त्याच्यामुळे थोडंसं अभ्यासाच्या अशा पद्धतीच्या थोडंसं सवय लावून घ्या. पेपर व्यवस्थित रेग्युलर द्या, लेक्चर व्यवस्थित पहा. आपले लेक्चर येत आहेत, काही दिवसात आपण लाईव्ह लेक्चर पण सुरू करणार आहोत डेली. तर पहा क्वेश्चन नंबर 8 पहा की हे जे दिलेलं आहे, मी या टीचिंगमध्ये सांगितलं होतं किंवा जे प्रॉब्लेम घेतला होता त्याच्यामध्ये सुद्धा मी एक्सप्लेन केलं होतं की जर 1 मीटर राईज होत असेल किंवा 0.1 मीटर राईज होत असेल आणि तो एक्सपेरिमेंट आपण सॅटेलाईटमध्ये केला तर काय चेंज झालं. आपल्या असेंट फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे सर्वांना. एच इज इक्वल टू काय आहे सांगा, 2t cos थीटा अपॉन ROG, राईट. त्याच्यामध्ये फक्त जी चेंज झाला आहे. आपण जर तोच एक्सपेरिमेंट सॅटेलाईटमध्ये केला तर सॅटेलाईटमध्ये ग्रॅव्हिटेशन चॅप्टर, सॅटेलाईटमध्ये नेट इफेक्टिव्ह जी असतो तो 0 होतो. देअरफोर काय होणार, आपण पाहिलं की तिथे हाईट इन्फायनाईट येते, पण हाईट केव्हा इन्फायनाईट होत नसते, म्हणून ते वॉटर जे आहे ते फुल लेंथला राईज होणार, त्याच्यावर होत नाही. मी सांगितलं आहे कितीही कॅपिलरीची लेंथ जेवढी आहे तेवढंच राईज होणार, ओव्हरफ्लो होणार नाही. त्याच्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 21. तर क्वेश्चन नंबर 21साठी हा पहा की आपण त्याच्यामध्ये व्हेरियस, तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे डायग्रामसहित काढून दिले मी टीचिंग करताना की मेटल स्पियर ऑफ 4 सेंटीमीटर रेडियस इज सस्पेंडेड विदिन हॉलो स्पियर ऑफ 6 सेंटीमीटर रेडियस. म्हणजे हे कॉन्सेंट्रिक स्पियरवाली केस आहे, बरोबर आहे. आणि मग मी काय सांगितलं होतं की मधला बाहेरच्याला करतो, बरोबर आहे का नाही. मधल्यावरचा जो चार्ज आहे तो बाहेरच्यावर येतो, पण बाहेरचा मधल्यावर चार्ज इंड्यूस करत नाही. आठवते जरासं लेक्चर आपले, बरोबर आहे की नाही. तर याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की चार्ज तुम्हाला ESU हे CGS युनिट आहे चार्जचं, आणि रेडियससुद्धा सेंटीमीटरमध्ये दिली, आणि ऑप्शनसुद्धा ESUमध्ये आहेत. त्याच्यामुळे जशाच तसे ज्या व्हॅल्यू दिल्या त्या ठेवा. जर इनर सरफेसचं जर पोटेन्शियल काढायचं असेल तर KQ/R प्लस KQ/R, हे R जे आहे ते बाहेरच्या रेडियसचं पाहिजे. तुम्ही फॉर्म्युले पहा, लक्षात घ्या, तुमच्या वहीत लिहून आहेत, मला माहिती आहे तुमच्या वहीत काय काय लिहिलेलं आहे का नाही. तर याच्यामध्ये KQ/R1 प्लस KQ/R2, तर R1 आणि R2 ठेवलेत. आणि हे मायनस का, कारण पोटेन्शियलमध्ये मायनस चार्ज असेल तर मायनस घेतो, प्लस चार्ज असेल तर आपण प्लस घेतो. इथे जर प्लस चार्ज असेल तर बाहेर तो मायनस चार्ज इंड्यूस करतो, हे तर माहिती असेल सर्वांना. मग इनर स्पेअरचं पोटेन्शियल दिलं आहे आणि आपल्याला चार्ज काढायला सांगितला होता. ठीक आहे, लक्षात आलं. मग त्याच्यामध्ये नाही, चार्ज ऑन इनर स्पेअर काढायचं आपल्याला. ओके, चार्ज ऑन इनर स्पेअर काढायचं. पोटेन्शियल पण ओके, हां ठीक आहे, पोटेन्शियल पण दिलेलं आहे, पोटेन्शियल दिलेलं आहे, इनर स्पेअरचं पोटेन्शियल दिलं 3. त्याच्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 24. तर 24 जो कॅपॅसिटरमधला जो हे आहे, त्याच्यामध्ये जो काही कॅपॅसिटरचा आपला राहिलेला पार्ट आहे तो पण आपण लेक्चरद्वारे कवर करणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहा की क्वेश्चन नंबर 24 काय सांगतोय की
एक कॅपॅसिटर जो आहे 100 व्होल्ट आणि 6 मायक्रोफॅरड, तो किती आहे की 600 आहे. लक्षात आलं. मग 600 हा डिवाइड होणार आहे आता त्याच्यापैकी. इथे काही असेल, इथं काय असेल, मग या Q1 आणि Q2ची बेरीज किती यायला पाहिजे, टोटल Q दॅट इज 600 मायक्रोकुलम. आणि Q1/Q2चा रेशो आलाय. हे जर तुम्ही दोन सॉल्व केलात तर तुम्हाला Q2 आणि Q1च्या व्हॅल्यू भेटतील. आणि त्याच्यावरून पोटेन्शियल काढायला सांगितलं असेल किंवा चार्ज काढायला सांगितलं असेल ते कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. परत एकदा पहा मी काय प्रॉब्लेम सांगतोय. हा कॅपॅसिटर याला कनेक्ट केला, याच्यावरचा चार्ज काय फ्लो होणार, कधीपर्यंत फ्लो होणार, पोटेन्शियल जोपर्यंत सेम आहे तोपर्यंत. त्याच्यावरून आपल्याला Q1 आणि Q2चा रेशो भेटला. एकाचा रेशो आणि त्यांची बेरीज Q1/Q2 एक माहिती आहे आणि Q1 + Q2 माहिती आहे. तर त्याच्यावरून तुम्ही ते सॉल्व करू शकता इक्वेशन. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 36. तर क्वेश्चन नंबर 36 मध्ये काय विचारले ते पहा. क्वेश्चन तुम्हाला पाहिजे का, फक्त तुम्ही जर सोल्युशन पाहत असाल तर जरासं कळणार नाही का कोणत्या सॅटेलाइटवरून सर शिकवायलेत असं वाटेल. ठीक आहे. तर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला V0 पर्यंत आधी चार्ज केले. पॅरलल प्लेटचा कॅपॅसिटरचा माहिती आहे फॉर्म्युला तुम्हाला. आणि त्याच्यानंतर स्पेसिफिकली तिथं मेन्शन केले की बॅटरी इज डिस्कनेक्टेड. हा ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहा, बॅटरी डिस्कनेक्ट केल्यानंतर चार्ज कन्झर्व असतो. बॅटरी डिस्कनेक्ट केल्यानंतर नवीन चार्ज येत नाही तिथे, म्हणून चार्ज कन्झर्व असणार. चार्ज कन्झर्व आहे. त्याच्यानंतर के पोटेन्शियल आहे ते 3 टाइम्स होत असतं. जेवढा के टाकलाय ते के टाइम्स होत असतं. मग फायनल एनर्जी मायनस इनिशियल एनर्जी. एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ CV². तर हाफ C1V1² मायनस हाफ C2V2². त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायची आहेत तुम्हाला. लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 41 पहा. तर क्वेश्चन नंबर 41 मध्ये परत हा प्रॉब्लेम पहा की डायरेक्ट तुम्हाला एका याची रेडियस दिल्यानंतर हाईट दिली आणि दुसऱ्याची रेडियस दिल्यानंतर हाईट काढली. सरळ सिंपल हे प्रॉब्लेम घेतलेत की मी लेक्चरमध्ये. H1R1 = H2R2. आता हे लेक्चरमध्ये म्हणजे हे लेक्चर ऑनलाईन झालेलं आहे आपलं. ठीक आहे. तर असेंट फॉर्म्युल्यानुसार पहा, H इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R या रिलेशनवरून तुम्ही डायरेक्ट काढू शकता. ठीक आहे. तर त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 43 पहा. परत वॉटर रायझेस कॅपिलरी ट्यूब सर्टन हाईट दिलेला आहे. सरफेस टेन्शनचा फोर्स बॅलन्स केलेला दिला आहे आणि इनर सर्कम्फरन्स ऑफ कॅपिलरी काढायचे. आता हे पहा, याचं डेरिवेशन घेताना आपण पाहिलं होतं. हे जर वॉटर वर गेलं एवढ्या तर सर्कम्फरन्स इंटू त्याचं जे टेन्शन आहे सरफेस टेन्शन = mg. कारण ते बॅलन्स केले ना, खालच्या डायरेक्शनला mg फोर्स लागतोय आणि वरच्या डायरेक्शनला सर्कम्फरन्स म्हणजे टोटल लेंथ. सर्कम्फरन्स का घेतली आपण, असा सर्कल असेल तर या सर्व सर्कलवर असा वरच्या डायरेक्शनने फोर्स लागतोय. मी डायग्राममध्ये काढून दाखवले तुम्हाला लाईव्ह लेक्चरमध्ये. तर त्याच्यामध्ये तो फोर्स लागला की डायरेक्ट सर्कम्फरन्स = mg/ सरफेस टेन्शन. डायरेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 44 पहा. क्वेश्चन नंबर 44 सरफेस टेन्शन दिला आहे आणि वर्क डन विचारलं आहे बबलसाठी. बबलसाठी डायरेक्ट फॉर्म्युले दिलेत. असले डाऊट तुम्ही विचारायला सुद्धा नाही पाहिजे. ठीक आहे. आता हे तुम्ही डाऊट विचारलेत म्हणून सांगतोय आम्ही, नाहीतर हे मनाने सरनं क्वेश्चन घेतलेत का असं वाटेल कोणाला तरी. ठीक आहे. डाऊट विचारतायत काही विद्यार्थी विचारतायत, जर ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो. तर याच्यामध्ये पहा की हे सरफेस टेन्शनचं इथे 7.2 × 10⁻⁷ सर्व एनर्जी ठेवलेली आहे आणि कॅल्क्युलेट केले. कारण वर्क एनर्जीचा फॉर्म्युला सरफेस टेन्शन इंटू एरिया. सरफेस टेन्शन इंटू एरिया. सरफेस टेन्शन दिलं आहे आणि रेडियस दिलं आहे 2 सेंटीमीटर. तर त्याचा एरिया πr² घ्यायचं आहे. त्याचा एरिया किती घेणार तुम्ही, πr². तर तेवढं बबल करण्यासाठी रेडियस आधी तर 0च असणार ना. वर्क डन इन ब्लोईंग अ सोप बबल. सोप बबल तुम्हाला क्रिएट करायचं म्हणजे आधी त्याची रेडियस 0 होती, आता r झाली. तर त्याचा रेडियस म्हणजे एरिया किती चेंज झाला, πr². लक्षात आलं. त्याच्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 46. 2 सोप बबल्स दिलेले आहेत. डायमेन्शन 50% मोर. म्हणजे पहा, डायमेन्शन 50% मोर म्हणजे एकाची जर मोर असेल 50%, एकाला 100 मार्क आहेत तर 50% मोर म्हणजे दुसऱ्याला 150 असतात. लक्षात घ्या पर्सेंटेजमध्ये.
एक जर 100 रुपयाला गोष्ट असेल तर दुसऱ्याला 150ला, एक जर x घेतलं तर दुसरी 1.5x येणार. हेच अवघड गेलं असेल तुम्हाला, बाकी सर्व येतं तुम्हाला. मग व्हॉल्यूम ऑफ ए, व्हॉल्यूम ऑफ बी. ठीक आहे, लक्षात आलं की 50% मोर दिलंय तर कंटेंट विचारला. कंटेंट म्हणजे व्हॉल्यूम विचारले, म्हणजे हे मॅथचं एक्झाम्पल आहे, सरफेस टेन्शनचं हे एक्झाम्पलच नाही आहे. लक्षात आलं की फक्त रेडियस पर्सेंटेजमध्ये दिले आणि तुम्हाला व्हॉल्यूम विचारलं. याच्यामध्ये कंटेंट म्हणजे किती जास्त असणार आहे त्याच्यामध्ये, ते व्हॉल्यूम असणार आहे त्याचं. आणि रेडियस 50% मोर, एकाची 1 घेतली तर दुसऱ्याची 1.5 घ्यावं लागेल. ओके. आणि लास्ट क्वेश्चन पहा 50 की कॅपिलरी दिलेली आहे लॉंग. परत हा क्वेश्चन आहे व्हर्टिकल एअरमध्ये सांगितलं तुम्हाला, आपण वर केला तसाच. आता हे परत सर्कम्फरन्स पहा कसं केलेलं आहे याच्यामध्ये, की mg जो आहे तो बॅलन्स होणार आहे. mg कशाने बॅलन्स होणार आहे, सरफेस टेन्शन इंटू सर्कम्फरन्स, दॅट इज 2 इंटू सर्कम. 2 का घेतलं आपण याच्यामध्ये, कारण या कॉलमची जी रेडियस आहे तिथे वर आपल्याला 2 टाइम्स घ्यावं लागणार आहे याच्यामध्ये, बरोबर आहे. कारण बोथ एंड ओपन आहेत, वरचा पण एंड ओपन आहे आणि खालचा पण एंड, म्हणजे या ठिकाणी पण सरफेस टेन्शन, या ठिकाणी पण सरफेस टेन्शन, म्हणून इथे 2 टाइम्स घेतलेले आहे. बाकीच्या व्हॅल्यू ठेवल्या. mg ला काय ठेवलं मी, मासला डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम ठेवलं आहे, रो इंटू व्ही. आणि इकडे सरफेस टेन्शनला पहा काय ठेवलं मी, एरिया घेतला आहे आणि आर रो जी केलं याच्यामध्ये, बरोबर आहे का नाही. पहा इथे 2πr हे तर आहे याच्यामध्ये. मग हे जर व्हॅल्यू जर तुम्ही इक्वेशन इक्वल केलात तर तुम्हाला हाईटसाठी, म्हणजे जी हाईट काढायची तुम्हाला ती भेटेल. किंवा आपला जो फॉर्म्युला आहे 2t cos θ अपॉन आर रो जी घेतो का नाही, त्याच्यामध्ये 2च्या ऐवजी 4 घ्यायचं आहे. कारण तुम्ही इथून पण डायरेक्ट प्रॉब्लेम पाहू शकता. एच इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला आहे 2t cos θ अपॉन आर रो जी. 2च्या ऐवजी 4 का घेतलं, कारण बोथ एंड ओपन दिलंय क्वेश्चन वाचा, बोथ एंड्स ओपन असल्यामुळे 2च्या ऐवजी 4 घेतलं. आणि जेव्हा कॉस थिटा दिलं नसेल तेव्हा कॉस θ 1 घ्यायचं, जेव्हा दिलं नसेल तेव्हा कॉस θ इज इक्वल टू 1 घ्यायचं. बाकी तुम्हाला आन्सर येईल. ठीक आहे, नक्की. ओके. काही जर डाऊट असतील तर तुम्ही परत मला विचारू शकता.